सुरू करा होत राहिले सुरू करा. चला राहू द्या राहू द्या. प्रथमतः सर्वांनी मिळून आपण पवित्र गायत्री मंत्राचं उच्च स्वरामध्ये निर्मळ अंतःकरणाने उच्चारण करूया आणि आपण सर्वजण ईश्वरमय होऊया. शांत स्थिर एकाग्र. भूर्भुवः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. यदंगदाशुषे त्वमग्ने भद्रं करिष्यसि तवेरतत्सत्यमङ्गिरः त्वमिहिना पिता वसो त्वं माता शतकृतो बभूविथ अधाते सुम्नमीमहे अधाते सुम्नमीमहे. जे खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी वाढो भूता परस्परे बडो मैत्र जीवांची दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जीवांशील तो ते लाहो प्राणिजा. ओम शांती शांती शांती. इतिहासाच्या सोनेरी पृष्ठावर ज्या संस्थेचं नाव सुवर्ण अक्षराने नोंदवलेलं गेलं आहे आणि इतिहास ज्याच्या विना पूर्ण होऊ शकत नाही अशा महान युगपुरुष महर्षी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या आर्य समाज या विश्व कल्याणकारी प्राणी मात्र आणि मानव मात्र कल्याणकारी असलेल्या महान संस्थेच्या या नांदेड शाखेच्या यज्ञस्थळी परमपिता परमेश्वराला साक्षीभूत मानून पवित्र अंतःकरणाने विराजमान झालेले सर्व मान्यवर, यामध्ये महाराष्ट्र आर्य प्रतिसभेच्या माननीय उपमंत्राणी वंदनीय मातोश्री मारमपल्लेबाई, महाराष्ट्र आर्य प्रतिसभेचे यशस्वी कोषाध्यक्ष माननीय श्री रंगनाथजी तिवार, या संस्थेचे वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध असे आदरणीय कुलकर्णी काका, या संस्थेचे सर्व पदाधिकारी, यामध्ये श्री भांगेजी आहेत, माननीय श्री कंधारकरजी आहेत आणि लेखन क्षेत्रामध्ये अगदी उत्साहाने पदार्पण केलेले निवृत्त आपल्या कार्यक्षेत्रातून निवृत्त झालेले माननीय
श्री दिलीपजी वैद्य आहेत. तरुणामध्ये त्यांच्या अंतःकरणामध्ये उत्साह असतो. असे जी तरुणाई देशाच्या राष्ट्राच्या परिवर्तनाच्या कार्यामध्ये अत्यंत मोलाची समजली जाते, अशा तरुणांपैकीच श्री ओम कुमारजी कुरुडे, ॲडव्होकेट श्री ओम ऋतुध्वजजी, ज्यांनी यज्ञाचं ब्रह्मापद भूषवून नारी जात ही किती महान आहे आणि आपल्या शुद्ध उच्चारणाने सर्वांना प्रदीप्त केलं आहे, अशा कदमताई आणि आपण सर्व वंदनीय मातृशक्ती आहेत सर्व आणि उपस्थित तरुणांनो, महर्षी दयानंदांचा 200वा जन्मोत्सव साजरे करत असताना आणि त्याबरोबरच आर्य समाजाचे 150 वर्ष स्थापनेचे साजरे करत असताना आर्य समाज नांदेडला विसरता येत नाही. ज्या नांदेड शहरातूनच नांदेडच्या बाजेगाव आश्रमातून महाराष्ट्र आर्य प्रतिसभेची सुरुवात झालेली आहे. वंदनीय स्मृतिशेष आदरणीय श्री शिवमुनीजी यांना मी अंतःकरणपूर्वक वंदन करतो आणि त्याबरोबरच संपूर्ण देशामध्ये जिथे जिथे स्वामीजी पोहोचले तिथे तिथे जाऊन त्यांच्या प्रत्येक गतिविधीवर लेखन भाष्य करणारे लोह लेखणीचे धनी महर्षी दयानंदांचे चरित्रकार स्मृतिशेष डॉक्टर श्री कुशलदेवजी शास्त्री यांनाही मी सन्मानपूर्वक वंदन करतो. आणि ज्यांनी ज्यांनी आर्य समाजाच्या उभारणीमध्ये मोलाचं योगदान दिलं तनमन धनाने, अशा सर्व या आर्य समाजाच्या दिवंगत कार्यकर्त्यांना देखील मी वंदन करतो आणि वर्तमान कार्यकर्त्यांना अभिवादन करतो आणि त्यांच्याप्रती मी शुभकामना व्यक्त करतो. इथे भांगे सर उपस्थित आहेत. पुरोहित प्रशिक्षण शिबिरामध्ये पूर्ण वेळ राहून त्यांनी शिबिरामध्ये अनेक संस्कार शिकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबरोबरच आपल्यापैकी बहुतांश काही मंडळी 1 तारखेच्या श्री विनय आर्य यांच्या उद्बोधन कार्यक्रमाला आपण उपस्थित होतात. नवी ऊर्जा आपण घेऊन आलेले आहात. उपस्थित श्रोते हो आणि आर्य भद्रपुरुष हो, मातांनो, आम्ही या अशा संस्थेमध्ये उपस्थित आहोत आज की ज्ञानाचं सर्वात मोठा केंद्रबिंदू आहे. जगण्याचं सामर्थ्य देणारा, नवी ऊर्जा शक्ती प्रदान करणारा, त्याबरोबरच मानवी मूल्यांचं संपूर्ण अधिष्ठान असलेला या जगामध्ये कोणता जर केंद्रबिंदू असेल वैचारिक, धार्मिक, आध्यात्मिक, तर तो म्हणजे आर्य समाज आहे. महर्षी दयानंदांचा जन्म झाला नसता तर आम्हाला हे विचार मिळाले नसते. स्वामी दयानंद सरस्वती अगदी प्रारंभापासून अंतापर्यंत त्यांचं जीवन जो गलित गात्र होऊन बसलेला आहे, जो कर्तव्यशून्य झालेला आहे, जो ज्ञानापासून वंचित आहे, अध्यात्मापासून दूर आहे, जगण्याचं भान हरवून गेलेलं आहे, अशा सर्वांमध्ये नवचैतन्य जागृत करणारा तो दिव्य महात्मा होता. जगामध्ये अनेक जण आले आणि निघून गेले. आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजावर आणि समाज घटकावर नवीन छाप सोडण्याचा प्रयत्न ज्यांनी केला ते सर्व इतिहासाचे वंदनीय पुरुष असतील, मान्य आहे, परंतु दयानंदासारखा या ठिकाणी जगामध्ये कोणताही महापुरुष होऊ शकत नाही. अनेक महापुरुषांनी स्थापन केलेल्या संस्था त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. राजा राम मोहन राय बंगालच्या पावनभूमीवर जन्माला आले. आपल्या वहिनींना चितेवर जाताना पाहिलं, सती प्रथा, आणि अरे हेच काय, हा धर्म आहे का, हा विचार करून संपूर्ण जीवन त्यांनी सुद्धा समाज सुधारण्याच्या कार्यात वाहिलं
आणि ब्राह्मो समाज नावाची संस्था स्थापन केली. काही काळ ती संस्था टिकली. आज नामशेष आहे. कुठेही ब्राह्मो समाज बोर्ड दिसत नाही. त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये महर्षी दयानंदांना आणण्यामध्ये त्यांची बोलावून पुण्यामध्ये बोलावून 2.5 महिन्याच्या वास्तव्यामध्ये जवळपास 15 व्याख्यानं भिडेच्या वाड्यामध्ये आणि त्याबरोबर 35 व्याख्यानं दलित वस्तीमध्ये छावणीमध्ये देऊन ज्यांच्या जीवनाच्या एका महान अंगाला त्यांनी ऐतिहासिक रूप प्रदान केलं असे महादेव गोविंद रानडे त्यांनी प्रार्थना समाज स्थापन केला. आणि प्रार्थना समाज आज आपल्याला कुठेही दिसत नाही. ज्या ऋषी दयानंदांच्या पुण्याच्या अंतिम मिरवणुकीमध्ये जे सर्वांच्या सोबत चालायचे आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव घेतल्याशिवाय कोणताही राजकीय पुढारी किंवा सामाजिक कार्य करणारा किंवा दलितवादी नेता असेल, पुरोगामी विचारांचा असेल, पुढे जातच नाही, अशा महात्मा फुल्यांच्या बाबतीत जर आम्ही या ठिकाणी विचार केला, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचं मोठं योगदान आहे. आम्ही त्याला कधी विसरू शकत नाही. परंतु त्यांचा सत्यशोधक समाज आज या ठिकाणी नामशेष होण्यावर मार्गावर. परंतु धन्य ते ऋषी दयानंद सरस्वती ज्यांनी आर्य समाज स्थापन मुंबईच्या या पवित्र भूमीमध्ये. आजही आर्य समाज चांगल्या प्रगतीपथावर आहे, नव्हे चांगल्या दिशेने वाटचाल करत आहे. आणि आज आपण या ठिकाणी बसलो आहोत त्या महर्षी दयानंदांच्या आर्य समाज संस्थेमध्ये बसलो. मंडळी, विचारांची बैठक जेव्हा प्रगल्भ असते, चिरंतन असते आणि त्याला आधार मजबूत असतो, ही संस्था कधी संपत नसते. एखादं भवन उभं आहे, भवनाचा जर आधार खचलेला असेल, बांधकाम बरोबर झालं नसेल, त्याचे या ठिकाणी पाया बरोबर बांधलेला नसेल, तर इमारत राहत नसते. इमारती सुद्धा उभ्या राहतात त्या मजबूत अशा त्या पायाभूत आधारावर असतात. एखादा वृक्ष उभा आहे, हा वृक्ष उभा दिसतोय आम्हाला या ठिकाणी, त्याला पोषक वातावरण मिळालं असतं, त्याला या ठिकाणी कीड लागलेली नसते. तो वृक्ष कितीतरी वर्षापासून या ठिकाणी साक्षी असतो. आम्ही असोत नसोत, आमचे पूर्व होते नव्हते, परंतु आर्य समाजाला साक्षी असलेला समोरचा हा जो, मला वाटतं कोणतं वृक्ष म्हणावं, मला प्रश्न पडलेला आहे. उंबराचं झाड आहे, कधी मध्ये दुसरीच पानं पण पलीकडून दिसत आहेत, अशोकाची पण आहेत. असो, तर अशा प्रकारची वृक्ष सुद्धा या ठिकाणी आमच्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणा देणारी असतात. सांगायचा उद्देश हाच आहे, आर्य समाज कधीही संपणार नाही. कोण म्हणतो संपला आर्य समाज? कारण आर्य समाजाला कणखर आधार जर कोणता असेल तर वेदज्ञानाचा आहे. आणि महर्षी स्वामी दयानंदांसारखा तपस्वी दिव्य आत्मा युगपुरुष ज्या संस्थेला लाभलेला आहे, संस्थापक मंडळी, या संस्थेचं बोध वाक्य काय आहे हो? विचारू इच्छितो आपल्याला. कृण्वन्तो विश्वमार्यम. कृण्वन्तो विश्वमार्यम हा ऋग्वेदातला मंत्र आहे, यजुर्वेदातला, दोन्हीपैकी आहे समजा. तर या मंत्राचा भाव किती मोठा आहे पहा. आम्ही कृण्वन्तो विश्वमार्यम असं म्हणतो, परंतु या बोध वाक्याच्या प्रारंभी आणि नंतर मात्र कधी पाहत नाही. छोटासा मंत्र आहे. काय अर्थ होतो कृण्वन्तो विश्वमार्यमचा? कृण्वन्तः विश्वम आर्यम. विश्वम आर्यम कृण्वन्तः. विश्व जगाला, विश्वाला, आर्य कृण्वंत करीत राहावे. कृण्वन्तः अर्थात करीत चला, करीत असताना असा वकाधावी व्याकरणामध्ये हा भाव निघतो. जगाला आर्य बनवायचंय आम्हाला. जगाला आर्य बनवायचं, मला आर्य बनायचं नाही का जगालाच फक्त करायचंय? जगाला आर्य बनवत असताना मागे विनयजी आर्य म्हणाले की सोम आर्यम, स्वतःलाही आर्य बनवायचं आहे. पण वेदामध्ये त्या मंत्रामध्ये असं उल्लेख आहे, इंद्रम वर्धंतो. इंद्राला वाढवायचंय. इंद्राला वाढवी तर पुन्हा कृण्वन्तो विश्वमार्यम आहे. अगोदर कृण्वन्तो विश्वमार्यम नाही. इंद्र काय आहे? इंद्र अर्थात आत्मा आहे. इंद्र म्हणजे ऐश्वर्य. इंद्र म्हणजेच फार मोठं 2 प्रकारचा ऐश्वर्याचा केंद्रबिंदू आहे. 2 प्रकारच्या ऐश्वर्याचा साठा आहे.
एक आध्यात्मिक ऐश्वर्य आहे आणि दुसरं आहे भौतिक ऐश्वर्य. दोन्ही ऐश्वर्याला आपण इंद्र म्हणत असतो. पौराणिक भाषेमध्ये अनेक देवतांचा राजा इंद्र म्हणलेला आहे. आपण देखील मंत्रामध्ये इंद्र उल्लेख आपण नेहमी करत असतो, लक्षात ठेवा. अनेक मंत्रामध्ये इंद्राचा उल्लेख आलेला आहे. इंद्र क्रतुम न आभर असं एका यजुर्वेदाच्या मंत्रात म्हणलेलं आहे. इंद्रचा अर्थ आत्मा. आपल्याला इंद्र माहीत नाही आपल्यामध्ये, परंतु इंद्रिय मात्र माहीत आहेत आपल्याला. आपले पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय, इंद्रिय शब्द आलेला आहे. इंद्रिय काय आहे? इंद्रिय हे साधन आहे आमच्या देहाचं, आमच्या आत्म्याचं. मग इंद्रिय म्हणजे इंद्राचा भाव आहे. मग इंद्र कोण आहे? इंद्र आहे आत्मा. इंद्र आहे ऐश्वर्यशाली. आत्मा ऐश्वर्यशाली असतो. या आत्म्याच्या ऐश्वर्याच्या पलीकडे कोणतेही नाही, लक्षात. आणखी एक इंद्र आहे. जगात दोन इंद्र काम करतात. एक आपल्या देहातला इंद्र आहे आणि दुसरा ब्रह्मांडातला इंद्र आहे, तो महेंद्र आहे. लक्षात, तो महाइंद्र आहे. आणि या इंद्राची ओढ त्या महाइंद्राकडे असते, लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे विद्युत आहे, या विद्युतचं मूळ केंद्रबिंदू कुठेतरी या ठिकाणी डीपी मध्ये असतो, त्याच्याही पलीकडे या ठिकाणी मूळ आपल्या तिथं विद्युत निर्मिती होत असते, त्या ठिकाणी हे लक्षात ठेवा. तसं आम्हा सर्वांचा मूळ आहे तो कोण? परमपिता परमात्मा आहे, इंद्र आहे. आम्हाला आर्य बनायचं आहे. आर्य बनत असताना माझ्या इंद्राला बघावं लागेल मला, आणि माझ्या या इंद्राला माझ्या महाइंद्राकडे घेऊन जावं लागेल मला, लक्षात ठेवा. इंद्र हा मूळ केंद्रबिंदू आहे आणि इंद्रासाठी इंद्रिय आहे. इंद्र या आत्म्यासाठी पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, शरीर, भोग सर्व वस्तू आहेत, लक्षात ठेवा. आम्ही आर्यजन आहोत. आर्यांनी पहिल्यांदा इंद्राचा विचार करायला पाहिजे, अर्थात माझ्या आत्म्याचा विचार करायला पाहिजे. धर्म कोणाला म्हणायचं? धर्माची व्याख्या काय आहे? तर असं म्हणलेलं आहे, महाभारतकारांनी असं म्हणलेलं आहे की आत्मनः प्रतिकूलानी परेशान न समाचार. श्रूयताम धर्म सर्वस्व श्रुत्वा चैव अवधारेत. हे मानवांनो, हे जगातल्या लोकांनो, तुम्ही धर्म सर्वस्व, धर्माचं सर्वस्व, धर्माचं व्यापकता, धर्मतत्वाचं रहस्य श्रूयताम, ऐका मी काय सांगत आहे. आणि ऐका नुसतं नव्हे, ऐकून ते अवधार्यताम, धारण करा. मग काय आहे धर्म? एकच धर्म. एका वाक्यामध्ये छोट्याशा अर्ध श्लोकाखंडामध्ये महर्षी व्यासांनी व्याख्या केली. कोणती आहे? तर ती म्हणजे आत्मनः प्रतिकूलानी. माझ्या आत्म्याला जे प्रतिकूल भासतं, माझ्या आत्म्याला जे नको नकोसं वाटतं, माझ्या पवित्र इंद्राला मला इच्छा होत नाही हे करावं, ते आचरण, ते वागणं इतरांशी मला करायचं नाही. लक्षात ठेवा. मला काय वाटतं? मला वाटतं की माझं शरीर चांगलं असावं. मला वाटतं की माझ्या इच्छाकांक्षा पूर्ण व्हाव्यात. मला वाटतं की मला लोकांनी चांगलं बोलावं. मला असं म्हणजे मला म्हणजे कोणाला? मला म्हणजे माझ्या आत्म्याला. माझ्या आत्म्याला सर्वांनी माझ्या देहाशी की व्यवहार चांगला करावा. मला कोणीही अपशब्द वापरू नये. माझ्या आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, पण माझ्या जीवनामध्ये सतत सुखाचं साम्राज्य असावं. मी आनंदी व्हावं. मला दुःख नको आहे, हे सगळ्यांना वाटतं, आत्म्याला वाटतं. हे मानवा, तुला जसं आत्म्याला वाटतं तसं इतरांच्या आत्म्याला वाटत असेल ना. म्हणून त्या महात्मा गांधीच्या गीतामध्ये सुद्धा असं म्हणलंय, पराई पीड जाणे, दुसऱ्यांच्या दुःखाला जाणा. आत्म्याला जसं भाव वाटतो तसं आचरण दुसऱ्यांशी करू नका. आत्म्याला प्रतिकूल वाटतं ना, मला दुसऱ्यांनी वाईट बोलू नये, मला सगळं चांगलं बोला, सर्वांनी माझ्या नावानी मध्ये सुद्धा चांगला गौरवपूर्वक उच्चारण करावं, तसं त्यालाही वाटत असेल, इतरांना वाटत असेल. म्हणून आपल्या आत्म्याशी प्रतिकूल वागायचं नाही, तसं इतरांशी पण वागायचं नाही. जो आत्म्याला समजतो, आत्म्याच्या भावनेला समजतो, आत्म्यांच्या लिंगांना समजतो, आत्म्याच्या वृत्तीला समजतो, हेच आर्यत्व आहे. ही विशेष गोष्ट आहे. म्हणजेच मला आत्म्याप्रमाणे चालावं लागेल. माझ्या आत्म्याप्रमाणे चालणं म्हणजेच माझ्या वाईट वृत्तीपासून मला दूर ठेवणं, नाना प्रकारच्या वाईट वृत्तीपासून मला दूर ठेवून मला चांगुलपणाकडे घेऊन जाणं. आज आम्ही ह्या गोष्टी विसरलो आहोत. आणि नंतर स्वतःच्या इंद्र वर्धन तू, इंद्रामध्ये या इंद्राला वाढवायचं आहे.
आम्ही आता ताईने या ठिकाणी संध्या मंत्रामध्ये एक मंत्र उच्चारलेला आहे, त्याचं नाव आहे मनसा परिक्रमा मंत्रानंतर या ठिकाणी एक मंत्र उपस्थान मंत्र येतो. उप म्हणजे जवळ, स्थान म्हणजे स्थानापन्न होणं. कोणाच्या जवळ स्थानापन्न व्हावं? परमेश्वराच्या जवळ स्थानापन्न होण्यासाठी एक मंत्र आलाय, उत्वयम तमस परी पश्यंत उत्तरम. उत्वयम, आम्हाला काय करायचं? वयम म्हणजे आम्ही सर्वजण आहोत. आम्हा सर्वांना तमस परिपश्यन उत्तम, अर्थात तमस म्हणजे अंधार, अंधाराला सोडत, अंधारापासून दूर राहत. काय करायचं आम्हाला? स्व म्हणजे स्वतःला, स्वतःला म्हणजे आत्म्याला म्हणजे इंद्राला, स्वतःच्या इंद्रियाला पाहत, अंधारापासून दूर राहत आणि नाना प्रकारच्या वृत्तीपासून दूर राहत, नाना प्रकारच्या वाईट दोषापासून दूर ठेवत. बघा, लक्षात ठेवा, नाना प्रकारचा अंधाराचा भाग म्हणजे प्रकृती आहे, भोग आहेत, मायामोह आहे, नाना प्रकारचे दोष आहेत, सवयी आहेत, यांच्यापासून दूर राहत आणि आत्म्याचं दर्शन करीत, आत्म्याला पाहत काय करायचंय? मला त्या परमेश्वराकडे पडायचं. लक्षात ठेवा, स्वपश्यंत उत्तरम देवम देवत्रा. देव अत्रा शब्द, देव म्हणजे देव, महा दिव्य ज्ञानाने युक्त असलेला देव ईश्वर आहे, तो परमपिता परमेश्वर आहे. देव अनेक आहेत, पृथ्वी सूर्य हे सगळे देव तर आहेत, देणारे आहेत. आम्ही या ठिकाणी अग्निहोत्र करतो, त्याचं कारण काय आहे? अग्निहोत्राच्या माध्यमाने सुगंधी आणि सगळ्या देवतांना संतुष्ट करणं, देवतांना शुद्ध बनवणं, देवतांना तृप्त करणं, यासाठी देवयज्ञ. हे सगळे देव आहेत. या देवांचा देव कोण आहे? मग देवम देवत्रा. अत्र म्हणजे अर्थात येथे म्हणतो आपण, आणि अत्रचा प्रयोग सप्तमी मध्ये साठी होतो. देवामध्ये जो देव आहे तो परमपिता परमेश्वर आहे. अर्थात अशा देवत्राला, देवत्रामध्ये देव असलेला, देवामध्ये देव असलेल्या महापरमेश्वराला जाऊन आम्हाला प्राप्त व्हायचं, त्या जवळ जायचं आम्हाला उपस्थान. आणि याच्यासाठी आम्हाला या ठिकाणी काय करायचंय? आर्य बनायचं आहे. आर्य म्हणजे केवळ नावाने नव्हे. मागे विनयजी आर्यने खूप चांगल्या प्रकारे त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आम्ही आर्य म्हणजे नावात फक्त आहोत. संस्थेच्या नावामध्ये समाज, समाज म्हणजे काय आहे? समाज हा प्राण्यांचा होऊ शकत नाही, माणसाचाच होत असतो. प्राणी एकत्र येत नसतात, मानव एक, म्हणून माणसाला सामाजिक प्राणी म्हणलेला आहे. आपण एकत्र यायचे. अनेक समाज आहेत, जातीने पंथाने समाज बनलेत. जातीने पंथाने समाज बनत नसतात, गुणवृत्तीने समाज बनत असतात. आर्य समाज गुणवृत्तीचा आहे, लक्षात ठेवा. नाना प्रकारच्या सद्गुणांचा संग्रह कुठे असेल तो म्हणजे आर्य समाज आहे. आणि आर्य शब्दाची भावना युवकांनी समजून घ्यावी. मला वेळ फार कमी आहे. आपल्याला वाटतो की आर्य, वेदामध्ये आर्याचा उल्लेख आलेला आहे. जसं आता कृणवंतो विश्वमार्यम तर आहेच आहे, परंतु ही भूमी कुणाला मिळालेली आहे? ही भूमी फक्त आर्यांना मिळालेली आहे. ईश्वर परमपिता परमेश्वर स्वतः म्हणतो आहे या ठिकाणी, काय म्हणतो? अहम भूमीम अददाम आर्याय. त्या भूमीला मी कोणाला प्रदान करत आहे? आर्याला प्रदान करत आहे. मग आर्य कोण आहे? तर आर्य ईश्वर पुत्र, भगवंताचा अमृत पुत्र कोण असेल? आर्य आहे. आर्य हा गतिमान असतो. रु गतौ धातू आहे. गतीचे 3 अर्थ होतात, लक्षात ठेवा. ज्ञानम प्राप्तिम गमनश्च, अर्थात जो ज्ञानाने विचरण करतो. विचरण करणारे खूप प्राणी आहेत, पळणारे खूप प्राणी, पशुपक्षी उडणारे आकाशात आहेत, लक्षात ठेवा. ते आर्य होऊ शकत नाहीत. मानव सुद्धा आर्य तेव्हाच होऊ शकतो ज्याच्यामध्ये गतिशीलता ज्ञानपूर्वक असते. आणि म्हणून रु गतो धातूपासून बनलेला आर्य श्रेष्ठ पुरुष, श्रेष्ठ मानव, श्रेष्ठ स्त्री पुरुष असा अर्थ होतो. आम्हाला जगाला आर्य मार्गावर घेऊन जायचं आहे, सन्मार्गावर घेऊन जायचं आहे. त्याच्यासाठी आम्हाला आर्य बनायचं आहे. पंडित आमचे एक विद्वान होते, ते म्हणायचे, आर्य बन जाए तो बहुत बडी मजा आ जाए. आर्य बनणं म्हणजे चांगल्या सद्गुणांच्या जवळ जाणं आहे. आर्य बनणं म्हणजे सन्मार्गावर येणं आहे. आर्य बनणं म्हणजे स्वतःच्या आत्म्याला पाहणं आहे. आपल्या स्वतःच्या दोषांना दूर करणं महत्वाचं आहे. आर्य म्हणजे वेद मार्गाने चालणं आहे. आज माताजींनी म्हटल्याप्रमाणे आज कशाची गरज आहे? आर्य बनण्याची गरज आहे.
आज जगाला बनायचं पण आज मला पण बनायचं आहे. मी कितपत आर्य सिद्धांतांनी परिपूर्ण आहे, या विचाराने मी कितपत परिपूर्ण आहे. ठीक आहे, आमच्यामध्ये 60%, 70%, 80% किंवा मध्ये 30%, तो जो कोणी चांगल्या विचारांचा तो आर्य आहे आणि जो वाईट विचारांचा तो अनार्य आहे. दुर्दैवाने ही आर्यत्वाची परिभाषा मध्या काळात विसरली गेली होती आणि महर्षी दयानंदांनी कृपा केली आम्हा सर्वांवर, आम्हाला जगण्याचा मार्ग शिकवला. धन्य है ए ऋषि, तूने हमें जगा दिया, सो के लुट रहे थे हम, तूने हमें बचा लिया. दयानंदांच्या मुळे आम्हाला या जगण्याचा, आर्यत्वाच्या मार्गाने जाण्याचा योग आला. आम्ही धन्य आहोत. यासाठी आर्य समाजामध्ये येणं म्हणजे स्वतःला आर्य बनवणं म्हणजे काही वेगळं नाही. लक्षात ठेवा. कुठे चाललास तू? आर्य समाज चाललास, लोक म्हणते त्या समाजात नको, आपला समाज वेगळा आहे. या लोकांना माहित नाही, समाजच माहित नाही. समाज म्हणजे समूह आहे, श्रेष्ठांचा समूह आहे. कोणी जरी इथं प्रवेश केला असेल, तो विसद विचाराने इथं आला असेल तर तो आर्य विचारांचा. आणि म्हणून विनय आर्यांनी आपल्या इतिहासाचं वर्णन केलं. आमची विरासत म्हणजे आमचा अनमोल ठेवा कोणता आहे, तर आमचा आर्य समाजाचा इतिहास. महर्षी दयानंद हे आमच्या अनमोल ठेवा आहेत. आपली संस्कृती अनमोल ठेवा आहे. ते पुढे घेऊन जायचं काम कोणाचं आहे, तर आपलं आहे. ज्याला कळालं सत्य ज्ञान काय आहे, तर त्याने थांबता कामा नये. ज्याला समजलं आहे की हे विष आहे, हे अमृत आहे, ज्याला हे समजलं आहे की हे सामान्यपणे साधारण गोष्टी आहेत, या चांगल्या गोष्टी आहेत, माणसाने स्वीकार करायला वेळ लावावा का? हो, लावता कामा नये, वेळ लावता कामा नये. ज्याला समजलं त्याने पटकन विचार करावा आणि त्याला स्वीकारण्याचा प्रयत्न करावा. आर्य समाजचा नियम सांगतो, सत्य के ग्रहण करणे और असत्य के छोडणे में सर्वदा उद्धत रहना चाहिए. हा मानव देह मिळालेला आहे आम्हाला. नरत्वम दुर्लभम लोके, या जगामध्ये नरत्व मिळणंच कठीण आहे. पहिली गोष्ट आहे नरत्वम दुर्लभम लोके. आणि पुन्हा असं म्हणलेलं या ठिकाणी, विद्या तत्र सुदुर्लभा. वैद्यजी, माणूस जन्माला आला पण तो शिकला, ज्ञानी झाला कितपत? अनेक जण इकडे तिकडे फिरणारे आहेत, भटकणारे आहेत. विद्या म्हणजे कोणती विद्या? मी विद्या म्हणजे अर्थात ही शिकवली जाणारी सध्याची वर्तमान विद्या म्हणत नाही. ही तर काय आहे? अविद्या आहे. यजुर्वेदाच्या 40व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे की अविद्या मृत्युम तीर्थवा विद्या अमृतम अश्नुते. वैदिक परिभाषेमध्ये विद्या आणि अविद्या दोन भाग आहेत. अविद्या म्हणजे भौतिक विद्या, पदार्थ विद्या आहे, ही शिकवली जाते. शाळा महाविद्यालय शिकवली, अक्षर ज्ञान आहे, याला काय म्हटलं जातं? ते म्हणतात विद्या. आणि म्हणून असंही म्हटलं जात या ठिकाणी, विद्या विना काय नीती, ते वाक्य ना, विद्ये वना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, एवढे अनर्थ एका अविद्येने. आता ती विद्या म्हणजे पुस्तकी विद्या नाही. सावित्रीबाईंनी शाळा उघडली, शिकता येत नव्हतं, साक्षर ज्ञान येत नव्हतं, विद्यावंत बनवलं. हे मोठं कार्य आहे. परंतु खरी विद्या आम्हाला शिकवणारा ऋषी होऊन गेला तो दयानंद सरस्वती होत. लक्षात ठेवा, तरी वेदांचं ज्ञान. आणि म्हणून अविद्याग्रस्त सध्या समाज आहे असं म्हणलं तर लोकांना वेगळं वाटेल. आपल्या परिभाषेमध्ये सध्याची अविद्या आहे. सध्या डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, बापाला वृद्धाश्रमात पाठवतो. आई बापाला वृत्तपत्राला बघू शकतो या ठिकाणी आपण. भावाभावामध्ये या ठिकाणी खून होत आहेत आपसामध्ये. तथाकथित वेल एज्युकेटेड लोक आहेत, शिकलेली सवरली माणसं आहेत. हे माणसाला ओळखत नाहीत, कुण्या दिशेने चालेत माहीत नाही. आणि म्हणून कवींच्या शब्दात मला सांगावंच वाटतं की आले चहूदिशांनी तुफान विस्मृतींचे, नाती जपून ठेवा अंधार फार झाला, पण ती जपून ठेवा अंधार फार झाला. माणसं आहेत, पण माणसं असून काय कामाचे सांगा हो? आकृतीची माणसं आहेत. धर्म माहीत नाही, देव माहीत नाही, अध्यात्म दूरची गोष्ट आहे, जगता येत नाही. शहरीकरण प्रचंड प्रमाणात वाढत चाललेलं आहे, जगायला येतच नाही. लक्षात ठेवा, त्यापेक्षा पशु बरे, त्यांना जगता तर येतं व्यवस्थितप्रमाणे, त्यांनी जगण्याचा मार्ग सोडला नाही. माता भगिनीनो आणि तरुणांनो, आम्ही भाग्यवादी आहोत की आम्हाला वेदविद्या मिळाली आहे. वेदविद्या किमान भावार्थ तरी कळतोय आम्हाला. आणि म्हणून या आर्य समाजामध्ये येणं, आर्य समाजाच्या संपर्कात राहणं आणि हा सत्संग या ठिकाणी लाभणं,
जन्मजन्मांतराचे मुधळकर कुठे आहेत? जन्मजन्मांतर तुमच्यासाठी युवक या ठिकाणी आपल्याकडे आर्य समाज आपल्यावरती त्यामुळे येत आहेत. फार चांगली गोष्ट आहे. जन्मजन्मांतराचे भाग्य उदयास आले आपले की या विचारामध्ये आपण आलेला आहात. तरुण वयामध्ये आलेला आहात. प्रौढ वयामध्ये आल्यानंतर काही हातात राहते, वयोवृद्धात तर काही राहत नाही. चला शेवटचा काळ आपला आहे. परंतु तरुणांनो, तरुण हा तरणारा असतो. नाना प्रकारच्या अविद्येतून तरुण या ठिकाणी तो अविद्यारूप सागराला तरुण या ठिकाणी तो खऱ्या अर्थाने पहिल्या तीरावर जाण्याचा प्रयत्न करत असतो. तो तरुण असतो लक्षात. म्हणून आपण तरुण आहात. या वेदीच्या स्पर्शामुळे आपलं जीवन पवित्र होतं. आर्यांनी काय करावं? चिंतन करावं. आर्यांनी थोडंसं वाचनाचा प्रयत्न करावा. आपली आर्य समाजाची ओळख विसरत चालू होता. लक्षात ठेवा. लोक आर्य समाज पाहण्याचा दृष्टिकोन फक्त काय आहे? एक पंथ नवा आहे असं म्हणतात. परंतु लोकांना हेच माहित नाही आर्य काय आहे, आर्य समाज काय आहे. म्हणून तरुणांनो, आर्य समाज एक धडकता ज्वालामुखी आहे, ज्याच्या प्रकाशामध्ये आल्यामुळं सर्वांगपूर्ण जीवन आमचं सर्वांग सुंदर होत असतं आणि सर्व प्रकारच्या सुखाकडे वळण्याचा प्रयत्न होत असतो. आणि म्हणून आपण आर्य बनण्याचा प्रयत्न करावा. आर्य बनलं की आपोआप आर्य जग होतं. कारण माणसं जसं वागत असतात, लोक त्यांच्याकडे बघून जगत असतात. योगेश्वरांच्या शब्दात सांगायचं म्हणजे कृष्णांच्या शब्दामध्ये कृष्णांच्या यद यद आचरती श्रेष्ठ तत्तत एव इतर जन. मोठी माणसं जशी जशी आचरण करतात तसं इतर लोक आचरण करतात. तस्मात एव प्रमाणं कुर्वन्ते. त्याचंच ते प्रमाणभूत मानत असतात. म्हणून आर्य समाजाच्या कार्यकर्त्याचं, आर्य युवकांचं कर्तव्य आहे की पूर्णांशाने आम्हाला आर्य बनायचं आहे. आणि जो स्वतः आर्य होतो, इंद्र अर्थात आपल्या आत्म्याला विकसित करण्याचा प्रयत्न करतो, शरीर मन बुद्धीचा विकास करतो, सर्व दृष्टीने परिपूर्णाचा प्रयत्न करतो, तो आर्य असतो. आणि अशा आर्यांकडे बघून लोक विश्वास ठेवता हा खरा आर्य समाज आहे, हा आर्य आहे. आणि त्याच्या शब्दाला किंमत वाढत असते, त्याला किंमत येत असते. आणि म्हणून आपल्या शुद्ध आचरणाने, आपल्या व्यवहाराने, आपल्या मनसा वाचा कर्मणा शुद्ध अंतःकरणपूर्वक आचरणाने जगासमोर आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करूया. आजची प्रासंगिकता हीच आहे. स्वतःला ओळखावं, स्वतः आर्यत बनण्याचा प्रयत्न करावा. स्वाध्याय, चिंतन, मनन आणि त्याबरोबर आचरण या गोष्टीकडे वळण्याचा प्रयत्न करावा. निश्चितपणे जेव्हा आर्य बनू तेव्हा विश्वम आर्यंचं स्वप्न साकार होईल. आणि त्याच्यामध्ये आणखी एक म्हणेल आहे, आर्य बनत असताना तर म्हणेल आहे अपघ्नंतो अरावणः. अपघ्नंत म्हणजे दूर सारणं, अप म्हणजे दूर करणे. कशाला दूर सारणे? अरावणः. अरावणः शब्द आहे. रावण एक होऊन गेला. रावण शब्द चांगला आहे बरं का, रावण शब्द वाईट नाही. अर्थात रै धातूपासून राव, रावण दानशूरता. तो दानशूर होता. आणि सगळ्यात दान कोणतं श्रेष्ठ दान आहे? विद्येचं दान आहे. आणि म्हणून जो दान करतो तो रावण असतो. रावण म्हणजे दानशूरहीनता अर्थात कंजूषी वृत्ती. आपल्यामध्ये अंतःकरणामध्ये जी कंजूष भावना, चेंगट वृत्ती आहे, दान न करण्याची वृत्ती आहे, अदानशीलता आहे, त्याला दूर सारत करून तो विश्व मारेल. आपल्याला काम आहे की जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. आर्य समाजचा नियम सांगतो कि वेदों का पढ़ना पढ़ाना और सुनना सुनाना आर्यों का क्या है? केवल धर्म है क्या? परम धर्म है. म्हणून स्वतः आपल्याला शिकायचंय. पहिल्यांदा शिका आणि शिकवा, ऐका आणि ऐकवा. मूळ गोष्ट फार महत्वाची आहे. आणि म्हणून आपल्याला अरावण वृत्तीला सुद्धा दूर सारत विश्वमार्यमचं स्वप्न साकार करायचं आहे. म्हणून तो विश्वमार्यम स्वप्न साकार करायचं आहे. नांदेड आर्य समाज मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अत्यंत क्रांतिकारी आणि ऐतिहासिक आर्य समाज. आता ज्याप्रमाणे दुःख जास्त दिवस राहत नसतं, राहतं का दुःख सांगा बरं? मातेच्या उदरामध्ये असलं बाळ 9 महिने 9 तिथं मध्येच थांबतं का? त्याला बाहेर यावंच लागतं, बरोबर आहे. आई किती दिवस कळ सोसणार? ह्या कळ सोसण्याचे, दुःख सोसण्याचे, अपार कष्ट सहन करण्याचे एक दिवस येत असतो आणि बाळा त्या बघून आनंदी होत असते माता. तसं आर्य समाजचे सुद्धा
नांदेडचे सुद्धा दिवस आता जास्त राहणार नाहीत, वाईट दिवस म्हणा किंवा जे आपला कलुषित काळ जो झालेला आहे त्याला सुद्धा या ठिकाणी सूर्य उगवणार आहे. ठीक आहे, सूर्य सत्याचा उगवेल आहे खातरी. लक्षात, मानवाने मानसाची, मानसाने मानसाशी, मानसासम वागणे, हेच आमचे मागणे आणि हीच आमची प्रार्थना. आमची प्रार्थना पूर्ण हो, यशस्वी हो. मी बराच बोललेलं, वेळ जास्त गेला, भान राहत नाही. या ठिकाणी आपण सर्वांनी माझे विचार ऐकलात आणि कृणवंतो ईशो मार्गन हे स्वप्न साकार करण्याचा आपण प्रयत्न करूया. अंधार जास्त राहत नाही, प्रकाश येणार, सूर्य उगवणार. मी अपेक्षा व्यक्त करतो आहे ॲडव्होकेट श्री ऋतुराज कदम यांचे आणि त्यांचे मित्र सर्व युवा आपण सतत आर्य समाजकडे यावं. आर्य समाज ही आपली माता आहे असं आपण नाही म्हणत, लाला लाजपतराय म्हणत होते. आणि दयानंद माझा पिता आहे, बघून तर घ्या, पूर्ण समर्पित अर्धवट जमणार नाही, पूर्ण अंशाने आर्य समाज म्हणण्याचा प्रयत्न करूया. मी सर्व आर्य कार्यकर्त्यांना शुभचिंतन करतो आणि कार्यकर्त्यांविषयी सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वांना दीर्घायुष्य आणि